आणि टाळ्यांच्या आधी प्रचंड गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया। अरे एकच वादा, अरे एकच वादा, रामकृष्ण हरी, अरे रामकृष्ण हरी। धन्यवाद। आज आपल्या या ऐतिहासिक तालुक्यामध्ये तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून एका शिक्षकाच्या मुलाला सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या एका व्यक्तिमत्वाला खासदार बनवण्यासाठी इथे ही सभा आपण घेतली आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर 100% आपल्या सर्वांना हेच बोलावं लागेल की आपले भावी खासदार हे निलेश लंके होणार म्हणजे होणार। आपल्या या ऐतिहासिक शहरामध्ये आपल्या सर्वांशी बोलण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे, ज्यांचा फार खूप मोठा असा वारसा आहे, फार मोठ्या अशा घराण्यातून जे येतात आणि फार मोठी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर विचाराची आहे, असे श्रीमंत भूषणसिंहजी राजे होळकर, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी कितीही उशीर झाला तरी एक व्यक्ती सुद्धा जागेवरनं हलत नाही आणि अधिवेशनामध्ये सामान्य लोकांचा बुलंद आवाज कोणाचा असेल तर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक भास्कर जाधव साहेब, कविताताई मेत्रे, मुंडे साहेब, उपस्थित असणारे सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी जामखेड तालुक्याचे नागरिक बंधू आणि भगिनींनो, तुम्ही म्हणत असाल मी भाषणाला सुरुवात फार लवकर का केली? माझ्यानंतर अजून 4 वक्ते बोलणार आहेत आणि मी जास्त बोलून तुमच्या सर्वांचा वेळ काय घेणार नाही। 5 मिनिटातच कराळे सर येणार आहेत, त्यांची भाषा, त्यांची स्टाईल ही तुम्हा सगळ्यांना ऐकायला मिळेलच। तसंच या व्यासपीठावर असणारे 2 मान्यवर आणि जयंत पाटील साहेब सुद्धा पुढच्या 15 मिनिटांमध्ये इथे येतील। जाधव साहेब, राजे, 2 दिवसापूर्वी इथं फार मोठी सभा झाली। इतकी मोठी सभा झाली, इतकी मोठी सभा झाली तर व्यासपीठावर जे बसलेले लोक आहेत त्याच्यापेक्षा कदाचित थोडे कमीच लोक त्या सभेसाठी असतील, अशी तिथं परिस्थिती होते। खरं तर जेव्हा मोदी साहेब आले होते नगरमध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये, तिथं त्या सभेला जाण्यासाठी रेट हा 700 रुपये होता। 700 रुपये रेट असला तरी 300 रुपये हातात आले। 400 मध्ये कुणी खाल्ले हे सुद्धा आता राम शिंदे साहेब तिथे शोधतात आणि विखे पाटील साहेब तिथे शोधतात। आज सकाळीच कर्जत शहरामध्ये फार मोठी सभा झाली। तिथं या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे अजितदादा तिथे आले होते। त्या सभेमध्ये इथं पुढे बसलेले जे काही आपले मान्यवर आहेत तेवढी तिथं सभा झाली आणि काही राहिलेल्या आणि मोकळ्या खुर्च्या ज्या होत्या त्याला 500 रुपये देण्यात आले होते। दुर्दैव असं 500 रुपये दिले नाही दिले हे मला माहित नाही, पण मधूनच लोक उठून निघायला लागले, गरम व्हायला लागलं, जेवायला काही नाही, पाणी नाही। अशा पद्धतीने तिथं मोदी साहेबांपासून पार लोकल पर्यंत त्यांच्या सभा
अशा पैसे देऊन तिथं केल्या जातात। पण इथं उपस्थित असणारे जे सर्व मान्यवर आहेत, जे सर्व नागरिक आहेत, जाधव साहेब हे सर्व स्वाभिमानी लोक आहेत, लढणारी लोक आहेत। अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी मला विचारलं, ईडीकडे जात असताना तुला भीती वाटली नाही का? अहो, मला सर्व आमदारांना मी एवढंच सांगितलं, अहो माझ्या मतदारसंघातले लोक जर लढवाया असतील आणि त्यांनी मला लढायला शिकवलं असेल तर ईडी येऊ नये तर कुणी येऊ, मी कोणालाही घाबरणार नाही। ही ताकद या भूमीमध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म इथे झाला, संत गीते बाबांची समाधी या ठिकाणी आहे, संत सीताराम बाबांची समाधी इथं आहे। मराठ्यांची जी लढाई यशस्वी झाली होती ती आपल्या खर्ड्याला तिथं झाली होती। एवढी ताकद या भूमीमध्ये असेल, तसंच आपण येत असताना उजव्या बाजूला जो दर्गा आहे तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व समाजाचे लोक जाऊन तिथं नतमस्तक होतात आणि तिथं येऊन प्रेरणा घेतात, ऊर्जा घेतात। ही ताकद आपल्या जामखेड तालुक्याची आहे आणि याच्यामुळेच आमच्या सारखेला त्या ठिकाणी लढण्याची ही प्रेरणा मिळत असते। जाधव साहेब, मोदी साहेबांच्या सभेमध्ये जर आपण बघितलं तर मोदी साहेबांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच लोक उठून तिथं घरी जायला लागतात। पण आमच्या जामखेड तालुक्याची सभा बघा की सभा आता चालूच झाली पण लोक इथं येऊन खुर्च्या घेऊन स्वतः तिथं लावण्याची आजची या ठिकाणी परिस्थिती आहे आणि हे सर्व लोक स्वतः आलेले आहेत। आज बसवेश्वर महाराजांची जयंती, आज अक्षय तृतीया, मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर इतर मान्यवर बोलणार आहेत, मी फक्त आज जे कर्जतला भाषण झालं त्याच्यावर काही प्रमाणात उत्तर मी देणार आहे। याच्यामध्ये खरं तर भास्कर साहेब, अजितदादा तिथं आले होते, त्यांनी सांगितलं सगळा निधी मीच दिला, कारण का मी फायनान्स मिनिस्टर होतो आणि मी वाढप्या होतो। वाढप्यांची ओळख असेल तर आमदाराला फायदा होतो असं ते म्हणतात। खरं तर 2019ला मी आमदार झालो, आपण कसे सत्तेत आलो हे अख्ख्या जगाला तिथं माहिती आहे। पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर महाविकास आघाडी सरकार झाली असती का? याच्यामध्ये अजितदादांचं काय होतं त्याच्या खोलामध्ये मी जात नाही, कारण का आता संध्याकाळ झाली, पहाट नाही झाली। आता सत्ता ही पवार साहेबांमुळे आली। जर अन्न कुणी बनवलं असेल, खऱ्या अर्थाने त्यासाठी परिश्रम कुणी घेतले असतील तर या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता आणि मतदार आणि सामान्य कार्यकर्त्यांनी जर काम केलं नसतं तर महाविकास आघाडी ही बनली नसती। त्यामुळे पहिलं क्रेडिट कोणाला जातं? त्या ह्या महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेला तिथं जातं। त्यामुळे अन्न त्यांनी बनवलं, त्याच्यामध्ये जे कुठलं मीठ आणि मसाला टाकायचा होता तो पवार साहेबांनी, उद्धव ठाकरे साहेबांनी, इतर नेत्यांनी तो टाकला आणि हे सगळं जेव्हा बनलं तेव्हा पवार साहेबांनी इकडं तिकडं बघितलं आणि आपल्या जवळचे जे कुठले नेते असतील त्यांच्या हातामध्ये काय दिलं तर वाढण्यासाठी जी पळी असती ना ती तिथं दिली। त्यामुळे पळी म्हणजे वाढप्याला अन्न कुणी बनवून दिलं तर साहेबांनी दिलं, म्हणजे सत्ता कुणी आणली तर साहेबांनी आणली, पद कुणी दिलं तर साहेबांनी दिलं। आणि पद घेऊन जर तुम्ही तिथं विकास केला असेल, नाही तर माझ्या 4 पत्रावर जर तुम्ही तिथं सह्या केल्या असतील, मी म्हणत नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं नाही, तुम्ही 100% माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे, पण जेवढं श्रेय तुम्हाला जातं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर इथल्या जनतेला आणि आदरणीय पवार साहेबांना ते जातं। आणि सगळ्याच विभागाच्या पत्रांवर तुम्ही सही करत होता असं नाही दादा, तुम्ही कदाचित 5-10%
जे प्रमुख पत्र होते त्याच्यावर तुम्ही तिथं सही केली असेल. त्या भाषणामध्ये आणि त्या सभेमध्ये फार मजेदार काही गोष्टी झाल्या. राम शिंदे साहेब माझ्या म्हणजे अजितदादांच्या आधी बोलत होते. ते म्हणले रोहित पवारांनी काहीच निधी नाही आणला, काहीच निधी नाही आणला, काहीच निधी नाही आणला. त्यानंतर अजितदादा बोलले रोहित पवार जे आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये खूप निधी आणला, कारण का तो मी दिला होता हे अजितदादाने तिथं सांगितलं. म्हणजे त्यांच्याच सभेला आणि राम शिंदे साहेबांच्या प्रयत्नाला जर कुणी चुना लावला असेल तर तो तिथं अजितदादांनी आज तिथं लावलेला आपण सगळ्यांनी बघितला. राम शिंदे साहेबांचं लोकांवर लक्ष नाही, इथल्या जनतेवर लक्ष नाही. करोना होता तेव्हा घरी ते लॉनवर पाणी देत बसले होते, झाडं जगवत होती बंगल्याची. जेव्हा लंपी रोग आला होता तेव्हा ते कुठं गायब झाले काय माहिती. त्यांना कदाचित असं वाटलं असेल लंपी आपल्याला होतो का काय. त्यांना कुणीतरी सांगायला पाहिजे होतं माणसांना होत नाही. गायब झाले तेव्हा लोकांना मदतीला नाही आला. कांद्याचे भाव पडले तेव्हा तुम्ही गायब झाला. जेव्हा इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, सामान्य व्यक्तीला पिण्याचं पाणी जेव्हा लागत होतं आणि तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्ही टँकर तिथं लावता आले नाही. आम्हाला तिथं सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला भेदभाव न करता, कोण या धर्माचा, कोण त्या जातीचा, कोण कुठल्या पार्टीचा हे न बघता फक्त माणुसकी मनामध्ये ठेवून तिथं आपण पाणी देत होतो. आणि तुम्ही तेव्हा कुठं होता? तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही. दुधाचे भाव पडले तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही. पण तुम्ही माझ्यावर मात्र लक्ष तिथं देत होता. आणि काय म्हणला, रोहित पवार संघर्ष यात्रेमध्ये चालायला गेले होते, 800 किलोमीटर चालले असं रोहित पवार म्हणतात. पण मला तरी असं वाटतं, असं राम शिंदे म्हणतात, रोहित पवार गाडीत बसायचे, पुढे गेले की उतरायचे, परत गाडीत बसायचे. वा रे पठ्या, मी किती चाललोय, कसं चाललोय हे लोकांना माहिती. त्याच्या मागचं कारण काय? रोहित पवारचं वजनच कमी नाही झालं. आता खोलामध्ये मी काय जात नाही, पण मला राम शिंदे साहेबांना सांगायचंय, अजितदादांनी सुद्धा संघर्ष यात्रेवर काहीतरी बोलले की माझं वजन कमी नाही झालं असं तुम्ही म्हणत आहात. पण माझ्या जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या सामान्य लोकांच्या जनतेमध्ये जे माझं वजन वाढलंय ना, ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण मी विषय सामान्य लोकांचेच घेतले होते. MIDCचा घेतला होता, रोजगाराचा घेतला होता, पिण्याच्या पाण्याचा घेतला होता, शेतीच्या पाण्याचा घेतला होता, दुधाचा घेतला होता, कांद्याचा घेतला होता, ऊसाचा घेतला होता. जे काही तिथं गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये वाढते त्या बाबतीतला तिथं मी घेतला होता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी जर ते मुद्दे तिथं मांडत असेल तेव्हा हे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात की बाबांनो हा सिरियस नाही. नाही तर राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय बोलले होते जेव्हा मी तलाठी भरतीचा भ्रष्टाचाराचा विषय मांडला की रोहित पवारवर मी कारवाईच करतो. अहो विखे पाटील साहेब, माझ्या कुठली कारवाई राहिली हो? पर ईडी पासून सगळ्या कारवाई माझ्यावर झाल्या आणि मी काय कुठं घाबरलो का? मी का घाबरत नाही, कारण लहानपणीपासून माझ्या आईली आणि माझ्या सगळ्या थोर व्यक्तींनी मला एकच गोष्ट शिकवली आणि तुम्ही पण शिकवली, ती म्हणजे दिल्ली समोर झुकायचं नाही. आणि मी आयुष्यभर लढत राहीन, पण दिल्ली समोर तिथं कुठेही त्या ठिकाणी झुकणार नाही. त्या सभेमध्ये राम शिंदे साहेब अजितदादांना कुठेतरी चिडवत होते. त्यांना असं वाटत होतं की अजितदादा कुठेतरी म्हणतील की पुढच्या इलेक्शन मध्ये रोहित पवारला मी पाडणार म्हणजे पाडणार, असं राम शिंदेला वाटत होतं दादा बोलतील. अजितदादा कुठेही आज असले तरी त्यांना एक गोष्ट माहिती आहे, जो माणूस लोकांच्या हृदयात जाऊन बसलेला असतो, ज्या व्यक्तीचं लोकांवर प्रेम असतं, लोकांचं प्रेम त्या व्यक्तीवर असतं, अशा व्यक्तीला कधीही नेता पाडू शकत नाही.
झालं काय? चालतं का? चालतं? चालतं का? त्यामुळे अजितदादांना माहिती आहे की जी व्यक्ती लोकांच्या मनामध्ये आणि लोक ज्यांच्या मनामध्ये आहेत त्यांना नेता कधी पाडू शकत नाही. राम शिंदेचा तोही प्लॅन त्या ठिकाणी फ्लॉप केला. काल तर देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. मगाशी सांगितलं ना, खूप मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी राम शिंदे साहेब तिथं काय म्हणत होते, अहो लोकांनो, देवेंद्र फडणवीस साहेब हे जलसंपदा मंत्री आहेत. बरोबर राम शिंदे साहेब, लोकांना माहित नाही देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री आहे. कारण का जो माणूस काम करतो तेच लोक डोक्यात ठेवतात. आणि जर तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी कामच केलं नसेल, जसं या देशाचा कृषी मंत्री आपल्याला माहित नाही, तसं आपला जलसंपदा मंत्री कसं आपल्याला तिथं कळणार. त्यामुळे अशा पद्धतीचं इथं भाषण तुम्ही करता. आणि हे देवेंद्र फडणवीस साहेब साफ खोटं हे नेहमी नेहमी तिथं बोलतात. मला काय म्हणतात ते बोल बच्चन आहेत, बोल बच्चन. आता बोल बच्चन मी लोकांचा विषय मांडला तर मी बोल बच्चन. तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचंय की जेव्हा 2014ला बारामतीमध्ये धनगर समाज अख्ख्या महाराष्ट्रातून एकवटला होता, त्या आंदोलनामध्ये तुम्ही जाऊन काय बोलला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर आरक्षण देतो. बरोबर का नाही? दिलं का त्यांनी? अहो भुजबळ साहेब काय बोलले होते की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आज जर कोणामुळे अडचणीत कोर्टामध्ये आलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कार्यकर्त्यामुळे, भाजपच्या कार्यकर्त्यामुळे. म्हणजे तुम्ही ओबीसी समाजाला अडचणीत आणलं, तुम्ही तिथं धनगर समाजाला अडचणीत आणलं. मराठा समाजाला जे आरक्षण आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार जेव्हा 2013ला होतं तेव्हा 50% पुढे 16% आरक्षण दिलं होतं. ते कुणी हाणून पाडलं कोर्टात? सदावर्ते नावाचा एक माणूस. कोणाचा कार्यकर्ता? देवेंद्र फडणवीसांचा. आणि नंतर आता परत ते खाली झाल्यानंतर आता परत जेव्हा या सरकारने 10% आरक्षण दिलं, आता परत कोर्टात आरक्षण हाणून पाडण्यासाठी कोण गेला असेल तर त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांचा तो कार्यकर्ता गेलेला आहे. तर हे खोटारडी लोक आहेत, हे फसवणारे लोक आहेत. आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकारकडनं फक्त कर्जत जामखेडला 30 टँकर दिले, 30 टँकर. आणि आपण काय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आता 250 खेपा या कर्जत जामखेडमध्ये सुरू आहेत. 250 खेपा. त्या जर समजा आपण सुरू नसत्या केल्या तर लोकांनी काय केलं असतं? या मतदारसंघामध्ये कुणी राहिलं नसतं, पुणे मुंबईकडे गेले असते. अहो बाकीच्या तालुक्यामध्ये जाऊन तुम्ही एकदा फोन करा काय परिस्थिती आहे. मी बारामती तालुक्यामध्ये गेलो होतो, तिथं सुद्धा प्यायला पाणी नाही. जेव्हा मी इलेक्शनसाठी फिरत होतो तिथं असणाऱ्या लोकांना सुद्धा आम्हाला टँकर सुरू करावे लागले, पुरंदरला सुरू करावे लागले. इतकी वाईट परिस्थिती आहे. अहो लोकांकडे लक्ष असल्याशिवाय ह्या गोष्टी कधी कळत नसतात. आरोग्यावर मोठ्या प्रमाणात काम केलं. राम शिंदे म्हणतात की मी ऑपरेशन केलं नाही. 3,500 ऑपरेशन केली, 3,500 फक्त डोळ्याची केलीत. हृदयाची वेगळी आणि बाकी सगळं वेगळं. अहो ही मोठी यादी इथं मी आणलेली आहे, पण आता वेळ नाही. त्यामुळे उगाच वेगळ्या पद्धतीचं राजकारण तुम्ही करता आणि लोकांचं दिशाभूल जर तुम्ही तिथं करत असता तर लोक नक्कीच तुम्हाला तिथं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, 50% पुढचं आरक्षण, ज्याच्यामध्ये मराठा समाजाला कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण, धनगर समाजाला असेल, मुस्लिम समाज असेल, लिंगायत समाज असेल, ह्या लोकांना देण्याची भूमिका ही आपण घेतलेली आहे. आणि 4 जूनला जेव्हा तुम्ही टीव्ही समोर बसलेला असाल तुम्हाला गुलाल खेळावा लागेल, पण 3 गोष्टीसाठी खेळावा लागेल. एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती निलेश भाऊ लंके हे कमीत कमी 3 लाखाली खासदार इथून झालेले असतील त्यासाठी गुलाल खेळायचा. 2
35 खासदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे येणार. आणि 3 या देशामध्ये भाजपचं सरकार हे हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. मी हे तुम्हाला सांगतो. तुम्ही बोलाल मी हवेत बोलतोय. अहो सर्वे बघितलेत, सर्वे सोडा. मोदी साहेबांची भाषणं बघितलीत का? या लोकसभेचं पहिलं भाषण विकासावर, दुसरं भाषण हिंदू मुस्लिमवर, तिसऱ्या भाषणामध्ये पवार साहेबांना भटकती आत्मा तुम्ही बोलता. चौथ्या भाषणामध्ये तुम्ही म्हणता की साहेबांना त्यांचं कुटुंब सांभाळता येत नाही, चालले महाराष्ट्र सांभाळायला. अहो मोदी साहेब, तुमच्या कुटुंबाबद्दल तर अख्ख्या देशाला माहिती हो काय परिस्थिती आहे. आणि 5व्या भाषणामध्ये आज काय बोलले ते नाही, काल काय बोलले? अडाणी अंबानी कोणाला पैसे देतात तर काँग्रेसला देत आहेत. तिथं असणारे नेते सुद्धा हसायला लागले, अशी परिस्थिती आहे. आज तर कहर झाला. आज काय म्हणले? अहो पवार साहब और उद्धव ठाकरे साहब, आप हमारे पास आ जाओ, सत्ता में आ जाओ, हम साथ में मिलकर सत्ता बनाएंगे. हे कशाचे चित्र आहे? हे चित्र कशाचे? घाबरले ते, घाबरले. अहो पवार साहेबांनी 52 सभा घेतल्या महाराष्ट्रात. बाकी राज्याचं मला माहित नाही. मोदी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 40 सभा घेतल्या. 40. का एवढ्या सभा घ्यायला लागल्या तुम्हाला? का तुम्ही घाबरलाय? लोक ये नाही तुम्हाला सभेला. तुम्ही जे बोलताय ते लोकांना आवडत नाही, कळत नाही, म्हणून पैसे देऊन तिथं आणावे लागतात. ह्याच्यावरच समजून घ्या. 2 जूनला 4 जूनला मोठी जी गुलालाची बॅग असेल, तिसरा जो तिथं निकाल लागेल तो म्हणजे या देशातून भाजप हद्दपार झालेली असेल, तेव्हा ती बॅग आपण त्या अंगावर टाकून घ्यायची. आणि जेव्हा आकड्याचा खेळ येतो, पवार साहेबांवर हे भाजपचे नेते का बोलतात? जेव्हा आकड्याचा खेळ येतो, या देशामध्ये फक्त एकच माणूस आहे जो आकडेवारी भाजपच्या विरोधात गोळाबेरीज एकत्रित करू शकतो. तो सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा आहे, आपल्याच या मातीचा. त्याचं नाव आहे शरदचंद्र पवार. म्हणून जो उठसूट येतो तो फक्त साहेबांवर त्या ठिकाणी बोलतो. अहो उमेदवार म्हणजे आपले विखे पाटील साहेब मला म्हणले की रोहित पवारली दुधाच्या अनुदानाच्या बैठका कुठे घेतल्या? अहो मी अधिवेशनात जातो, तुम्ही पार्लमेंटमध्ये बोलत नाही, त्याला मी काय करू? मला इथं असणाऱ्या जनतेने जो हक्क दिलाय, मी विधानसभेमध्ये अनेक वेळा मुद्दे मांडले. मी विखे पाटील साहेबांना भेटलो, पत्र दिलं. पण मी जर तिथं पत्र पालकमंत्र्यांना देत असेल, दूध विकास मंत्र्यांना तिथं देत असेल, पण त्या मंत्र्यांना जर काहीच पडलं नसेल इथं असणाऱ्या लोकांचं, त्याला मी काय करणार? त्यामुळे मी माझ्या पद्धतीने तिथं लढलो, हे सर्व नेते लढले. पण या सरकारला जर इथं असणाऱ्या सामान्य शेतकऱ्याचं जर काय पडलं नसेल, त्याला मी काय करणार? शेवटचा मुद्दा फक्त इथं आपल्या सर्वांना सांगतो की अजितदादा म्हणाले की आता निलेश लंके आत्ताच आमदार झाला आणि आता लगेचच खासदार व्हायचं, म्हणजे पहिल्या पाळीत सगळंच करायचं असं अजितदादा तिथं म्हणतात. मला अजितदादांना सांगायचंय, निलेश लंके हे ग्रामपंचायतचे सरपंच होते, पंचायत समिती सदस्य झाले, उपसभापती झाले, आमदार झाले आणि मग आता खासदारकीचं स्वप्न मनामध्ये ठेवून पवार साहेबांच्या पाठिंब्याने आणि स्वाभिमानी जनतेच्या पाठिंब्याने ते खासदार होणार म्हणजे होणार. तुम्ही जर निलेश लंकेंच्या बाबतीत हा प्रश्न जर निर्माण करत असाल तर 2019ला जेव्हा इथून सुजय विखे पाटील साहेब जेव्हा उभे होते, ते थोडी आधी आमदार होते, ते थोडी आधी कुठे पदाधिकारी होते, डायरेक्ट खासदारच झाले ना. त्याच्याच बरोबर 2019ला तुम्ही अशा काही मोठ्या नेत्यांना तिथं तिकीट दिलं होतं खासदारकीचं. त्यांचं काय झालं हे लोकांना तिथं माहितीये. पण त्यांनी प्रयत्न केले, सगळं असलं, पण त्यांचा पण अनुभव कुठे होता? तुम्ही त्यांना तिकीट दिलं ना. मग निलेश लंकेंना तिकीट द्यायला काय चुकलं? आता लोकांनी ठरवलंय, नेत्याच्या हातात काय राहिलेलं नाही. लोकांनी ठरवलं निलेश लंकेंना आपल्याला खासदार बनवायचं म्हणजे बनवायचं. त्यामुळे कुणीही उद्या आलं, कितीही काय बोललं तरी कुणी कोणाचं काय बिघडू शकत नाही असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं.
बरोबर वाटतं का चुकीचं वाटतं? बरोबर वाटतं का चुकीचं वाटतं? खरं तर हे नेते येतील ना सत्तेत, त्यांना प्रश्न विचारायचा. परत मला वाटत नाही कुणी येईल आता, की आम्हाला तुम्ही 24 तास लाईट देणार होतं, त्याचं काय झालं? तुम्ही दुधाला भाव देणार होता, त्याचं काय झालं? आमच्या कपाशीला, सोयाबीनला तुम्ही तिथं चांगला भाव देणार होता, त्याचं काय झालं? कांद्याचं काय झालं? बेरोजगारीचा मुद्दा आहे, त्याचं काय झालं? माझ्या एमआयडीसी बद्दल त्यांनी सांगितलं, मला तर आश्चर्यच वाटलं. त्या ठिकाणी राम शिंदे साहेबांनी काही नावं घेतली. शहांचं नाव घेतलं, बन्सलचं नाव घेतलं, अगरवालचं घेतलं, भट्ट घेतलं, पथारिया घेतलं आणि बऱ्याच लोकांचं नाव घेतलं. अहो राम शिंदे साहेब जरा डोकं लावून तरी भाषण करत जावं राव. तुम्ही ही जी सगळी नावं घेतली ना, त्यांनी जमीन कधी घेतली होती? 2011 आणि 14च्या आसपास. मी आमदार कधी झालो? 19. माझं आणि या जमिनीचं काय रिलेशन आहे? तुमच्याच काळात घेतली आणि ही जमीन कोणाला विकली तुम्ही? मोदी नाही, मोदी साहेब नाही, नीरव मोदी. त्यामुळे तुम्ही तुमचंच त्या ठिकाणी कुठले तरी कारनामे सांगताय आणि माझ्यावर टीका करताय. कशाला खोटेपणा तुम्ही करता? आणि आम्ही जी एमआयडीसी तिथं मंजूर केलेली आहे, ही एमआयडीसी कर्जत आणि जामखेडच्या मध्य ठिकाणी आहे. 2 मोठे नॅशनल हायवे गडकरी साहेबांना विनंती करून तिथं आपण आणलेले आहेत. 1100 ते 1200 एकराची एमआयडीसी आपण मंजूर केलेली आणि त्याला ज्या काही परवानग्या लागतात त्या सगळ्या परवानग्या तिथं घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही राजकारण करता. 2.5 वर्ष झालं तुम्ही आमची एमआयडीसी अडकून ठेवली. आणि राम शिंदे साहेबांनी एमआयडीसी कुठे नेली? तर अशा ठिकाणी नेली की तिथं सगळं फॉरेस्टच फॉरेस्ट आहे. अहो फॉरेस्ट मध्ये घर बांधता येतं का हो? साधा रस्ता बनवता येतो का? साधी खोली बांधता येते का? अहो मंदिर तरी बांधता येतं का? मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फॉरेस्ट मध्ये जर सगळे गट तिथं घेतले असतील तर तिथं कधी एमआयडीसी होणार? आम्ही एमआयडीसी काय नुसतं दिखावा करण्यासाठी नव्हती आणली. इथं असणाऱ्या मुला मुलींना तिथं हाताला काम मिळेल त्यासाठी आम्ही एमआयडीसी आणली होती. आणि जी लोक आपलं कुटुंब सोडून पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी काम करतात ते परत आपल्या आई वडिलांकडे आले पाहिजे, आपल्या पत्नीकडे आले पाहिजे. त्या हेतूतून आम्ही इथं एमआयडीसी आणली होती. ती तुम्ही अडचणीत आणली. तुम्हाला काय करायचं ते करावं. 4 महिने फक्त थांबा. एक तर 4 जूनला या देशामध्ये सत्ता आपली येणारच. आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता जर कोणाची येणार असेल तर ती फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची सत्ता येणार. आणि हा तुमचा कार्यकर्ता, माझी आणि तुमची कदाचित अपेक्षा आहे की जेव्हा महाविकास आघाडी सरकार येईल तेव्हा आपण पवार साहेबांना भेटूया. मला असं वाटतं पवार साहेब नक्कीच आपल्याला छोटं मोठं एखादं पद देतील. जाधव साहेब बरोबर ना? आणि ते पद घेऊन काय करणार? तर हे जे काय आपल्या सगळ्या अडचणी राहिल्यात ना त्या 100% आपल्याला पूर्ण न्यायच्यात. आणि सगळ्यात मोठी अडचण आणि सगळ्यात मोठं स्वप्न ते आतापर्यंत आपण कागदावर, प्लॅनवर आणि फॉलोअप मध्ये आपण बऱ्यापैकी 70% पूर्ण केलेलं, फक्त 30% राहिले. ते म्हणजे आमच्या जामखेड तालुक्यासाठी शेतीचं पाणी हे आपल्याला आणायचंय, म्हणजे आणायचं आहे. मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही. मी एमआयडीसीचा मुद्दा आणला. आणि राम शिंदेंनी काय केलं की त्यात खोडा घातला. त्यामुळे ही पाण्याची फाईल कुठे? ही काय राम शिंदे साहेबांना सापडणार नाही. माझं जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा मी दाखवतो त्यांना आणि मग बोलूया आपण. मला तर वाटतं ते माझ्यासमोर उभा सुद्धा राहायचे नाही. तो खासदारकीला उभा राहायचा विचार करत होते, रुसून बसले. काही लोकांची चर्चा सुरू झाली, खुसबुस काय झालं. देवेंद्र फडणवीस साहेबांना एका हुशार व्यक्तीने इथून फोन केला होता, त्यांना खाऊ पाहिजे. अरे मग खाऊ कसला खाऊ? नाही, प्रवरानगरवरनं खाऊ आला की सगळं नॉर्मल होईल. प्रवरानगरच्या भाऊली पाठवला खाऊ, घरी आला खाऊ. हा भाऊ लागला प्रचाराला. अरे काय सेटलमेंट करताय राव? खासदारकीचं स्वप्न म्हणजे त्यांनी कुठेतरी मान्य केले. आमदारकीला काय ते टिकू शकत नाही. कर्जत जामखेडला हे आजच त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे. त्यामुळे
बरेच विषय, टाइम कमी आहे, खूप काय बोलायचंय. माता भगिनींच्या बाबतीत सुद्धा आपण बचत गटाच्या माध्यमातून बरंच काही केलंय, खूप काय अजून करायचंय आणि येत्या काळामध्ये सर्व विषय त्या ठिकाणी 100% आपण मार्गी लावू. फक्त हे भाजपचं जे हिंदुत्व आहे ना, ते फार मजेदार हिंदुत्व आहे. जाधव साहेब, आम्ही इथं असलेल्या सर्व धर्माचे जे काही मंदिर असतील, दर्गा असतील, त्याला तिथं आपण निधी टाकला. आणि जेव्हा भाजपचं सरकार इथं आलं तर राम शिंदे साहेबांनी काय केलं, तर स्थगिती आणली. म्हणजे स्थगिती कशावर आणली? संत गीतेबाबांच्या मंदिराच्या कामावर आणली, संत सीताराम बाबांच्या कामावर आणली, खर्ड्याच्या किल्ल्यावर आणली, दर्ग्याच्या इथं आणली. बरीच अशी काही 35 मंदिराची कामं आपण तिथं हाती घेतली होती. अशा सगळ्याच गोष्टींवर त्यांनी आणले. म्हणजे इलेक्शन जेव्हा येतं तेव्हा त्या ठिकाणी यांना हिंदुत्व आठवतं. अहो, मी सुद्धा मंदिरात जातो. या जगातला सगळ्यात उंच भगवा कुठं असेल तो आपल्या या जामखेड तालुक्यामध्ये खर्ड्या इथं आहे. पण धर्म आपल्या सर्वांसाठी व्यक्तिगत विषय असतो. माझ्या घरी देवघर आहे, मी देवघराच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. पण लहानपणीपासून माझ्या आई वडिलांनी, माझ्या धर्माने मला काय शिकवलं आहे, तर जेव्हा तुम्ही समाजामध्ये काम करत असता तिथं भेदभाव चालत नसतो. हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, या समाजाचा त्या समाजाचा, असं कधी बघायचं नसतं. त्या व्यक्तीकडे बघत असताना हा माणूस आहे आणि त्याच अनुषंगाने हे बघायचं असतं. हे सर्व संतांनी आपल्याला शिकवलं आणि सर्व धर्मग्रंथांनी तिथे शिकवलेलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण सायकल वाटल्या तिथं नाही जात धर्म आपण बघितला, भाजप आणि राष्ट्रवादी तिथं बघितली नाही, काँग्रेस बघितलं नाही. जो कोणी असेल गरजू त्याला ती सायकल तिथं भेटली पाहिजे, याच हेतूतून आपण तिथं विचार केला. काय माता भगिनींकडे गॅस नाही, असे गॅस आपण दिले, त्याच्यात भेदभाव नाही केला. आता सुद्धा पाणी जे दिलं जातं त्याच्यात भेदभाव करत नाही. का? कारण का आमच्या धर्माने, आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधी भेदभाव करा असं सांगितलेलं नाही. त्यामुळे या परिसरामध्ये आम्ही सर्व समाज एकत्रित येऊन या परिसराच्या विकासासाठी 100% तिथं आजपर्यंत प्रयत्न केलेत आणि असेच प्रयत्न येत्या काळामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना करायचे. आणि तुम्हा जाताना विचारतो, कोणाला खासदार बनवायचंय? आमच्या थांबा, आता आवाज बघा, आमच्या माता भगिनींचा आवाज बघा. आपल्याला कोणाला खासदार बनवायचं? माझ्या माता भगिनींना मी विचारतो. आवाज नाही येत. आपलं चिन्ह काय? तुतारी वाजवणारा माणूस. आता इथल्या सगळ्यांना विचारतो, आपला कोणाला खासदार बनवायचंय? आपलं चिन्ह काय? एकदा हात वर करून सांगा. दोन्ही हात वरती करा, सर्वांनी दोन्ही हात वरती. आपल्या तिकडं पारनेर तालुका म्हणतोय आम्ही 1 लाखाली त्या विधानसभेतून आम्ही निलेश लंकेंना तिथं निवडून देणार आहे, जास्त लीड देणार आहे. मी जामखेडच्या जनतेला त्या ठिकाणी विचारतो, कर्जत जामखेडच्या जनतेला विचारतो, एका शिक्षकाच्या आणि सामान्य कुटुंबातल्या मुलाला खासदार बनवण्यासाठी सगळ्यात जास्त लीड कुठून आली, तर ती कर्जत जामखेड मधून आली. हे आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय आणि ते 100% आपण सर्वजण दाखवून देऊ. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरे. धन्यवाद, धन्यवाद. जरा घोषणा दिल्यात आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. कोणी किती पाखरू आहात तरी गरजतो शिवसेनेचा भाग. हिंदू हृदय समाज सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा अखंड हिंदुत्व स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेचा धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया सन्माननीय भास्कररावजी जाधव. छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपणा सर्वांना त्यांचे विचार ऐकायचे आहेत.
ते श्रीमंत होळकर महाराज आणि ज्यांचं भाषण आपण सगळे मंत्रमुग्धपणे ऐकत होतात आणि ज्यांना आपण खऱ्या अर्थानं उद्याचा या परिसराचा आपला राजकीय वारसदार म्हणून तुम्ही नक्की शिक्कामोर्तब केलेला आहे, ते विधिमंडळातील माझे सहकारी आमदार रोहित पवार आणि ज्यांचे आपण खऱ्या अर्थानं भाषण ऐकणार आहात, थोडं ऐकायला मला पण आवडेल, ते श्रीयुत कराळे मास्तर, काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष श्रीयुत आमचे मुंडेजी, आमच्या ज्येष्ठ भगिनी कविता म्हात्रे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, आरपीआय आणि सर्वच इंडिया आघाडीचे सर्व पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 13 तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र असं राष्ट्रीय कार्य पार पाडायचं, आपल्याला खूप मोठं पुण्यकर्म करायचं आहे आणि म्हणून 13 तारखेला सकाळी लवकर उठा, आपल्या देवदेवतांची पूजा करा आणि कुणीही आपल्याला न बोलवता, कुणीही आपल्याला माझ्या गाडीत बस असं म्हणण्याची वाट न बघता आपण सर्वांनी मतदान केंद्रावर जा आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या मतदान केंद्रामध्ये आपला एक छोटा सहकारी निलेश लंके यांच्या नावासमोर असाच एक माणूस तुतारी घेऊन असलेलं चिन्ह असेल, त्या चिन्हासमोरचं बटन दाबून निलेश लंकेंना लाखोच्या मतांनी विजय करा असा आग्रह आणि विनंती करायला मी या ठिकाणी आलो. हा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी 7.5-8 तासांचा प्रवास करून बांधवांनो, भगिनींनो या ठिकाणी आलो. फार काय मला भाषण करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण शेवटी ही जी एवढी सगळी उपस्थिती आहे आणि ही उपस्थिती केवळ या ठिकाणी गर्दी नाही, योग्य वेळेला मी उभा राहिलो आणि म्हणून ही तुमची सगळ्यांची उपस्थिती ही केवळ गर्दी नाही, तर आम्ही मंडळी सातत्यानं माणसांमध्ये वावरत असतो, माणसांमध्ये राबत असतो, बसल्या बसल्या प्रत्येकाचे चेहरे आम्ही वाचत असतो. तर ही केवळ गर्दी नाही, तर माझी खात्री झालेली आहे की तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला सांगतायत की ह्या देशामध्ये बलाढ्य शक्तीच्या समोर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य जयंतरावजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद. जरा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया. कर्तव्यदक्ष आणि कणखर म्हणून ख्याती महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे ते प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब. जाधव साहेब सुरू करा. आणि म्हणून आम्ही सातत्यानं माणसांमध्ये वावरत असतो, माणसांचे चेहरे काय बोलतात हे आम्ही वाचत असतो, ऐकत असतो आणि म्हणून मी आल्यापासून आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव बघतोय, आपल्या सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघतोय आणि ज्या पद्धतीनं हजारोंची माझ्या महिला भगिनींची संख्या बघतोय, 100% या नगरमध्ये, या राज्यामध्ये, एक देशामध्ये इतिहास घडणार आहे. एका बाजूला वर्षानुवर्ष जे स्वतःला संस्थानिक समजतात, जे स्वतःला खूप मोठ्या प्रकारचे राजकारणातले धुरंधर समजतात आणि आयुष्यभर ज्यांच्या घरामध्ये अनेक प्रकारची पदं आणि पदं आहेत, पैसा आहे, त्या सगळ्याला शह देऊन निलेश लंकेला तुम्ही खासदार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. ही तुतारी विजयाचीच वाजते जणू काही आणि ती वाजणारच आहे
हा विश्वासच घेऊन मी या ठिकाणी आलोय. बांधवांनो, भगिनीनो, ही देशाची निवडणूक आहे. थांबवा आता, थांबवा बाबांनो, थांबवा जरा 2 मिनिटं. ए बाळांनो, 4 तारखेकरता जरा दम राखून ठेवा, नाहीतर आणि म्हणून ही निवडणूक देशाची आहे, देशाची निवडणूक आहे. काय झालं 2014 साली? 2014 साली आताचे विद्यमान पंतप्रधान अशाच पद्धतीनं त्या काळामध्ये व्यासपीठावर यायचे आणि व्यासपीठावर आल्यानंतर असा हात डावा करायचे. त्यांनी आयुष्यात कधी कोणाला उजवा केला नाही आणि ते आल्याबरोबर प्रश्न विचारायचे, 60 साल में इस देश में कांग्रेस ने कुछ किया है क्या? झालं तिच्या आईला, इकडं नाही, इकडं नाही, इकडं नाही. पुन्हा दुसरा प्रश्न विचारायचे, अच्छे दिन. या आमच्या महिला काय तेव्हा ऐकतच नव्हती. आयेंगे आयेंगे, इकडे हे तणाना उड्या मारत होते. अच्छे दिन, अच्छे दिन, अच्छे दिन आयेंगे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी या देशाच्या जनतेसमोर खूप मोठी स्वप्न उभी केली. आणि हे करत असताना मागची 5-25 वर्ष त्यांनी काँग्रेसवर नाना तऱ्हेच्या टीका केल्या आणि टीका करून या देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये एक नकारात्मक अशा प्रकारची भावना तयार केली. आणि लोकांनाही वाटत होतं की 60-65 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, बदल घडवला पाहिजे आणि लोकशाहीला बदल हा अपेक्षित असतो. आणि त्या अपेक्षेप्रमाणे लोकांनी बदल घडवला. 2014 ते 2019 निवडणूक होऊन गेली आणि मग 2019ला एक नवीन फंडा देशाच्या पंतप्रधानांनी काढला. काय फंडा काढला? आपल्याला माहित असेल, ते पुलवामा मधली ती घटना. पुलवामामध्ये आपले 42 जवान नाहक मारले गेले, नाहक मारले गेले. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सुमित मलिक यांनी सांगितलंय, तुम्ही, मी, आम्ही नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यावेळेला ते राज्यकर्त्यांना, दिल्लीश्वरांना सांगत होते की अशा पद्धतीची ह्या जवानांची गाडी, ह्या जवानांना रस्त्यानं आणू नका, गाडीनं आणू नका. यांना गाडीनं आणणं फार धोक्याचं आहे, यांना विमानानं आणायचंय, विमानानं आणा. परंतु दिल्लीश्वरांनी, पंतप्रधानांनी ऐकलं नाही. आरडीएक्स भरलेली गाडी 7 दिवस त्या काश्मीरमध्ये फिरत होती, 7 दिवस त्या काश्मीरमध्ये फिरत होती. आणि मग त्या बसमधून 42 जवान आणले गेले आणि त्या जवानांच्या बस येत असताना पूर्णपणे रस्ता मोकळा करायला हवा होता, तो रस्ता सुद्धा मोकळा केला नाही. ट्रॅफिक जाम ठेवलं आणि एका चौकामध्ये ती सरळ आरडीएक्स भरलेली गाडी त्या बसवर आदळली आणि आमचे 42 जवान मारले गेले. 42 जवान मारले गेले. सुमित मलिकांनी सांगितलं की मी देशाच्या पंतप्रधानांना फोन केला, पण त्याच वेळेला देशाचे पंतप्रधान त्यांच्यावर एक सिनेमा काढत होते आणि त्या सिनेमामध्ये ते व्यग्र होते, व्यस्त होते. त्यांनी सांगितलं, चुप बैठो, कुछ बोलो मत, चुप बैठो. देशाच्या पंतप्रधानांनी 5-6 तास ते नॉट रिचेबल राहिले, नॉट रिचेबल राहिले. आठवतो मुंबईतला 26/11चा हल्ला. 26/11ला मुंबईमध्ये ताजवर हल्ला झाला, ताज हॉटेलवर हल्ला झाला, मुंबईवर हल्ला झाला. आणि त्यावेळेला देशाचे गृहमंत्री आपल्यात महाराष्ट्राचे शिवराजजी पाटील होते. त्या शिवराजजी पाटलांना दिवसाला 2-3 ड्रेस बदलायची सवय होती. सवयीप्रमाणे त्यांनी ते 2-3 ड्रेस बदलले. त्यांना मंत्रिमंडळात जावं लागलं. एवढी ओरड भारतीय जनता पार्टीने केली. आठवा कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, त्यांनी राम गोपाल वर्माला त्या जागेवर भेट द्यायला जाताना ते घेऊन गेले. त्यांना त्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आठवा ते आराराबा पाटील त्यावेळचे गृहमंत्री होते. ते सहज बोलून गेले की छोटे ऐसे बड़े बड़े शहरों में ऐसे छोटे छोटे हादसे होते हैं. या भारतीय जनता पार्टीने अख्ख्या देशामध्ये रान पेटवलं. त्यांनाही राजीनामा द्यावा लागला. देशाच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पण देशाचे पंतप्रधान एवढे 42 जवान मारल्यानंतर सुद्धा
सातत्यानं कपडे बदलत होते, शूटिंग करत होते, फोटो सेशन करत होते आणि मग नंतर ते अचानकपणे बाहेर आले आणि त्यांनी तुम्हाला आव्हान केलं, तुम्हाला सांगितलं की त्याची किंमत ही चुकवावीच लागेल. त्यांनी सांगितलं हम घर में घुस के मारेंगे, ये 56 इंच का सीना बदला लेगा. राणा भीमदेवच्या थाटामध्ये देशाचे पंतप्रधान बोलले हम बदला लेंगे, हम घुस के मारेंगे, एक 56 इंच का सीना चुप नहीं बैठेगा. आपण तर साला भावनिक लोक काय केलं, त्या बालाकोटमध्ये एक फक्त काहीतरी सर्जिकल स्ट्राईक केला की असे रोज काहीतरी स्ट्राईक होत असतात आणि तो सर्जिकल स्ट्राईक खरा होता की खोटा होता, त्याच्यामध्ये अतिरेकी मेले की नाही मेले, किती मेले, या संदर्भामधला संरक्षण खात्यानं आज तागायत खुलासा केलेला नाही. आज तागायत खुलासा केलेला नाही. खुलासा कोणी केला? खुलासा देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बसून अमित शहा सांगत होते आम्ही एवढे मारले, आम्ही तेवढे मारले, आम्ही तेवढे मारले. आणि आता सुमित मलिक काय ते सत्य सांगतायत. आणि मग ह्या 2 निवडणुका काढल्या आणि या वेळेला तिसरा नारा दिला, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. आणि मग एक इंडिया आघाडी या महाराष्ट्र या देशामध्ये तयार झाली आणि त्या इंडिया आघाडीचे 2 नेते सगळेच होते. पण हा माझा नेता आदरणीय उद्धव साहेब आणि पवार साहेब आणि काँग्रेसची मंडळी एकत्रित आली आणि 400 पार. तुम्हाला सर्वांना अभिमान वाटेल. जिथे कुठे शिवसैनिक असतील त्यांना मी आव्हान करतो, या लढाईमध्ये मागे राहू नका. आपल्या नेत्यानं सांगितलंय अरे 400 पार छोडो, इस बार तुम्हें हम करेंगे तडीपार. तडीपार करीन बोलले की नाही उद्धव साहेब. आणि आता भारतीय जनता पार्टीचं सरकार हे तडीपार आता होण्याच्या मार्गावर आहे. नव्हे त्यांनीच कबूल केलेलं आहे की आम्ही तडीपार आहोत. मी सर्वसाधारणपणे देशाच्या पंतप्रधानांची भाषणं ऐकत नाही. तेच सारखं तेच बोलायचं. 15 लाख रुपये या महिलांना दिले की नाही दिले? प्रत्येकीच्या खात्यात बायानो आले की नाही आले? 15 लाख रुपये. तरुणांना 2 कोटी नोकऱ्या. काँग्रेसच्या राजवटीमध्ये 380 रुपये सिलेंडर होता, आता मला वाटतं काहीतरी 180 रुपये झालाय. किती झाला? 180 रुपये झालाय ना. हे तेव्हा 50 रुपये काँग्रेसच्या राजवटीत सिलेंडर वाढले की स्मृती इराणी अशा डोक्यावर घेऊन नुसत्या डान्सच करायच्या. सिलेंडर घेऊन डान्सच करायच्या. आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितलं यावेळेला तुम्ही पण जे मोदींनी सांगितलं तर सिलेंडरला नमस्कार करून जा, तसं जा. आज नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी त्यांचा संपूर्णपणे तोल ढळलाय. देशाचे पंतप्रधान 1978-80 मध्ये आणीबाणीच्या काळानंतर मी त्यावेळेला 20-21 वर्षाचा होतो. त्यावेळच्या निवडणुकीमध्ये मी जनता राजवटीचा प्रचार केलेला कार्यकर्ता आहे. त्यावेळेपासून मी अनेक पंतप्रधान बघितले, पण नरेंद्र मोदींसारखा देशामध्ये इतका खालच्या दर्जाचा बोलणारा पंतप्रधान आज मी पहिल्यांदा बघतोय. या जगामध्ये माझ्या देशाची मान शर्मेने खाली गेले. आता एक नवीन फंड काढलाय. वेळ थोडा झालाय जयंतराव वगैरे बोलायचंय आणि नंतर कराळे मास्तरला बोलायचंय, आणखी कोणाला बोलायचं, राजाला बोलायचंय. आणि म्हणून थोडक्यामध्ये आणि म्हणून आता एक नवीन काढला फंडा. काल परवा काहीतरी मी बघितलं की 2050 आपले 1950 ते 2015 पर्यंत म्हणे हिंदू समाजाची 7.33 लोकसंख्या कमी झाली आणि मुस्लिम समाजाची संख्या वाढली. झाला अख्ख्या देशा नुसते गदारोळ सुरू आहे. गदारोळ सुरू आहे की मुस्लिमांची वाढली, हे झालं ते झालं. त्याचं संपूर्णपणे लॉजिक आजच्या आग्रलेखांमधून आलंय. बाहेरच्या बाजूच्या राज्यातून कसे निर्वासित लोक आपल्याकडे येत आहेत त्यामुळे कसे वाढले वगैरे 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 वगैरे. पण त्या वादात काही मी जात नाही. पण आपल्याला जर भाजपचा कोण कार्यकर्ता भेटला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोण कार्यकर्ता भेटला, विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता भेटला, तर तो हुशारक्या काय मारतो, तो मोठेपणा काय मारतो. मी माझ्या पक्षाचा पूर्णवेळ कार्यकर्ता बोलतात की नाही. अरे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणजे काय, तर मी पक्षाचा दिवस रात्र काम करतो. मग त्यामुळे मी लग्न कार्यच केलं नाही.
आता भाजपचे असे किती नेते आहेत की ज्यांनी लग्न कार्यच केली नाहीत, अजिबात लग्न कार्य केली नाहीत. आता लग्न कार्य जर तुम्ही केलीत नाही तर शेवटी काय अदानी अंबानीच्या फॅक्टरीमधून पोरं बाहेर पडणार आहेत, ते येणार आहेत का, वाढणार आहेत का? बरं, ते लग्न केली नाही तर नाही. काही जण सांगतात आम्ही त्या ठिकाणी एकच मुलावर आमचं समाधान मानलं, चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही, त्याच्यावर काही बोलत नाही. आणि मला असं वाटतं की एकदा भाजपच्या लोकांची, अविवाहित लोक जी आहेत, ब्रह्मचारी आहेत, आमच्याकडे त्यांना मुंजे म्हणतात, मुंजे कोकणात, त्या मुंज्यांची एकदा यादी जाहीर करायला पाहिजे. हा विषय चेष्टेचा नाही तर सिरियसली तुम्ही घ्या की अशीच काय वर्ण आभाळातनं मुलं काही पडत नाहीत, पोरं पडत नाहीत. लग्न कार्य करावं लागतं, संसार करावा लागतो, संसार थाटावा लागतो, मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना वाढवावी लागतात, त्यांची प्रगती करावी लागते. आणि लग्न केलं तर बायको सोडून देऊन चालत नाही, सोडून दिली तर मुलं होणार कुठून? बरोबर आहे का नाही? आता डायव्होर्स झाला कोणाचा, मी त्याच्याबद्दल डायव्होर्स बद्दल बोलतोय, बाकी काय कोणाचा अनऑफिशियल काय ते मला माहित नाही. आणि म्हणून मुलं बाळ येणार कुठून? आणि मुलं बाळावर तुम्ही फक्त सांगता हिंदूंनी मुलं वाढ, हिंदूंची संख्या कमी झाली आणि तुम्हीच मात्र त्या ठिकाणी मुलांना जन्म द्यायचा नाही, लोकसंख्या वाढेल याचा प्रयत्न करायचा नाही. सातत्यानं दुसऱ्याच्या धर्माकडे बोट तुम्ही दाखवायचं, सातत्यानं दुसऱ्याच्या धर्माकडे बोट दाखवायचं. पण तेही आता पंतप्रधानांचं कार्ड चालेनसं झालंय, राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधानांचं कार्ड चालेनसं झालंय. आणि म्हणून शेवटची साथ घातली ती म्हणजे उद्धव साहेबांनी, पवार साहेबांनी माझ्याकडे यावं. ते नक्की येतील, पण तुम्हाला बाजूला सारून तुम्ही ज्या गादीवर आहेत त्या गादीवर ते जातील, तुमच्या बरोबर नाही, तुम्हाला बरोबर घेऊन नाही. आणि मी तर सांगतो की उद्धव ठाकरे तर आता प्राण गेला तरी भारतीय जनता पार्टीच्या जवळ सुद्धा जाणार नाहीत, हे आज मी तुम्हाला लिहून देतो. नकली सेना, कोणती नकली सेना? अरे कोणाला नकली सेना बोलता? काय लायकी काय होती तुमची महाराष्ट्रामध्ये? या महाराष्ट्रामध्ये हा जो भाजपा वाढला किंवा हे जे टरबुजे वाढले ते शिवसेनेमुळे वाढलेत, लक्षात ठेवा, शिवसेनेमुळे वाढलेत. तुम्ही सांगत होतात ना, आमचा पक्ष फोडताना तुम्ही सांगितलं की आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आलात. मी सांगितलं होतं, इथं जयंतरावजी आहेत सिनियर, सभागृहामध्ये आम्ही कसं त्यांना भिडतो ते बघतात, रोहित दादा इथं बसलेला आहे. मी यांना सांगितलं होतं की आमच्या बॅनरवर आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावणार नाही, पण तुम्ही मर्दाची औलाद असाल तर तुमच्या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावू नका. आज आम्ही आज इथं सुद्धा उद्धव साहेबांचा फोटो आहे, बाळासाहेबांचा फोटो आहे, पण आमच्या ह्या आघाडीच्या बॅनरवर कुठेही नरेंद्र मोदींचा फोटो नाही. पण त्यांच्या मात्र बॅनरवर आमच्या बाळासाहेबांचा फोटो असतो. त्यामुळं नरेंद्र मोदींचा फोटो लावून महाराष्ट्रामध्ये मतं मिळत नाही, तर मतं मिळतात की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो मुळात मतं मिळतात. आणि म्हणून शिवसैनिकांची जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या पक्षप्रमुखाचा शब्द खाली जाता कामा नये, आपल्या पक्षप्रमुखाचा शब्द उचलण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय. त्याच्यामध्ये मी बघितलं उमेदवार कोणाचा आहे, हा बघितला जात नाही. तर शेवटी आपला पक्ष फोडलाय, त्याचा बदला घ्यायचा असेल तर इंडिया आघाडीचा, महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असू दे, त्याला निवडणुकीकरता म्हणून शिवसैनिकांनी पुढाकार घेतलाच पाहिजे, हा आमचा आग्रह राहणार आहे. आणि ते घेतायत, तो घ्यावा हे सांगण्याकरता म्हणून बांधवांनो, भगिनींनो मी आलो. अनेक मुद्दे आहेत, अनेक विषय आहेत. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालंय. पहिले 5 जे निवडणूक झाली पूर्व विदर्भामध्ये, तो भाग शिवसेनेचा नेता म्हणून माझ्याकडेच काम होता. त्याच्यानंतर पुढच्या निवडणुका झाल्या आणि काल कोकणासह रायगड आणि बारामतीमध्ये सगळ्या निवडणुका झाल्या. मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की मगाशी रोहित दादा म्हणाला तो नुसतं हवेत बुडबुडे नाहीत, तर अनेक खाजगी सर्वे केलेले आहेत. त्या खाजगी सर्वेमध्ये सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की किमान 35 खासदार हे इंडिया विकास आघाडीचे महाराष्ट्रामधून निवडून येतील. आणि त्याच्यामध्ये आपला हा सामान्यातल्या सामान्य घराण्यातला माणूस निलेश लंकेला तुम्हाला निवडून द्यावं लागेल. निलेश लंकेला निवडून देऊन एक देशामध्ये खूप मोठा संदेश जाईल. विखे पाटलांचं घराणं आणि निलेश लंकेसारखा सामान्य माणूस,
विखे पाटलांचा दबदबा, विखे पाटलांची सगळी दिल्ली पासूनची असलेली वट आणि वळत, आणि त्याच्या विरोधात निलेश लंकेला तुम्ही निवडून दिलं, तर हा शेवटी केवळ निलेश लंकेचा विजय नसेल, तर हा माझ्या लोकशाहीचा विजय असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आणि संविधानाचा विजय असेल, संविधानाचा विजय असेल. निलेश लंके निवडून गेला तर सामान्यातल्या सामान्य घराण्यातल्या माणसाला सुद्धा वाटेल, कितीही जरी समोर बलाढ्य माणूस असला तरी ह्या देशातली लोकशाही, या देशातला मतदार, या मतदारसंघातला मतदार हा आम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा एक जबरदस्त आत्मविश्वास आणि जबरदस्त अशा प्रकारचा एक संदेश संपूर्ण देशामध्ये जाईल, राज्यामध्ये जाईल, ह्या जिल्ह्यामध्ये देखील जाईल. आणि शेवटी हा इतिहास तुम्हाला करायचा आहे, हा इतिहास तुम्हाला करायचा आहे. चिंता करण्याचं काहीही कारण नाही. अशाच पद्धतीने आमच्या कोकणातल्या निवडणुका झाल्या, नावं कोणाची घेत नाही, नावं कोणाची घेत नाही, पण एक रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक झाली, नाव न घेता तुम्हाला सांगतो, त्या रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणुकीच्या मध्ये सुद्धा माझा उमेदवार विनायक राऊत हा एक सामान्य माणूस होता, समोर एक बलाढ्य माणूस. किमान विनायक राऊत हा 2.5 लाख मतांना निवडून आल्याशिवाय राहणार नाही. किमान त्याच पद्धतीने अनंत गीते सुद्धा हे निवडून येतील याबद्दल यत्किंचित शंका बाळगण्याचं कारण नाही. आणि म्हणून त्यांच्या जोडीला हा निलेश लंके, त्याची पुस्तिका मी वाचत होतो, त्याचं त्या ठिकाणी मनोगत मी वाचत होतो, आणि मी त्याला थोडाफार ओळखतो, कारण विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र आहोत. लंका नाव जरी त्याचं लंके असलं निलेश लंके, तरी सुद्धा तो लंका जाळायचा आहे कोणाची माहिती आहे ना, त्या रावणांची जाळणार आहे. आणि म्हणून त्या रावणांबद्दल खरं तुम्ही बोलणार होतो, परंतु आता फार वेळ झालेला आहे. बाकीचे वक्ते आहेत, कराळे मास्तरांचं भाषण तुम्हाला ऐकायचंय, मी तुम्हाला युट्यूबवर बरं बघतो, जरा होऊन जाऊ दे विदर्भ भाषामध्ये. आणि जयंतरावांचे चिमटे तुम्हाला माहिती आहेत कसे असतात, ते तुम्हाला ऐकायचे आहेत. त्याचबरोबर आमचे राजे भाषण करणार आहेत. आणि म्हणून फार वेळ न घेता पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, आणि 13 तारखेला हातामध्ये तुतारी घ्या, आणि त्या तुतारी समोरचं बटन दाबून निलेश लंकेला विजयी करा, असा आग्रह करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे